एलिशा असं का वागते? काय लपवतेस एली? अनुज, तू गेला नाहीस अजून? इथेच थांबलास माझ्यासाठी? अनुज, हिला एलीबद्दल संशय आलाय, पण कसा? काय कळलं असेल हिला? काल काय घडलं मला काहीच का आठवत नाहीये. हे कुणी काढलं? मी घरी कशी आले? आणि इथे अनुजच्या रूम मध्ये? तब्येत बरी आहे ना? डोकं दुखतंय जरा. पण तुला कसं कळलं? अहो, ते ताईंनी सांगितलं. रात्री तुम्हाला बरं वाटत नव्हतं ना? या बया, रात्री तुम्ही काय बी खाल्लं नाही? घ्या, तुम्ही ना चहा प्या थोडा. प्या ना, जरा बरं वाटल. मी येते. पण मी या बेडरूम मध्ये. अहो, ते बी ताईंनी सांगितलंय. म्हणजे आईंना माहिती? अहो, असं नव्या नवरीसारखं काय बावरताय वहिनी? अहो, तुमच्या नवऱ्याच्या म्हणजे हक्काच्या खोलीत आहेत तुम्ही. तेव्हा मला काहीच नीट आठवत का नाहीये? आणि सगळ्यांना मी इथे आले ते कसं कळलं? असं काय घडलं रात्री? आंटी, काल रात्री तुला कुसुमचा डाऊट आला होता ना? ऑफकोर्स स्वरा, लहान मुलालाही कळलं असतं. बिचारा माझा ब्रो, तिनं ड्रिंक केलंय हे घरात कोणाला कळू नये म्हणून काय काय करावं लागत होतं त्याला. आंटी, अगं काल रात्री ती कुसुम ब्रोच्या बेडरूम मध्ये झोपली. काय सांगतेस? हो, अगं मी ब्रोला समजावत होते तेव्हा अचानक मॉम तिथे आली. अगं ब्रो तिच्यासाठी लिंबू पाणी घेऊन जात होता. आणि तुला माहितीये, ब्रो मॉमशी पहिल्यांदा खोटं बोलला की कुसुमला फूड पॉइझनिंग झालंय म्हणून. मला ना ब्रोची खूप काळजी वाटते आता. आपल्याला वाटलं त्यापेक्षा जास्त स्मार्ट निघाली ही मिडल क्लास.
आय ॲग्री. ती कुसुम ब्रोच्या बेडरूम मध्ये कधी शिफ्ट झाली हे काय मला माहिती नाही, पण मी लकीली तिथे गेले ना तेव्हा मला ऍटलीस्ट कळलं तरी. बरं झालं तू मला सांगितलंस ते. आत्ता माझ्या हळूहळू लक्षात येतोय कुसुमचा प्लॅन. स्वरा, आपल्याला वाटते इतकी ती साधी नाहीये कुसुम. यू आर राईट आंटी. या दोघी बहिणी सारख्याच. मला तर असं वाटतं त्या ड्रिंक सोबत तिने अजून काहीतरी घेतलेलं असणार. ती कुसुम आणि तिची फॅमिली यांची नजर सरनोबतांच्या प्रॉपर्टीवर असणार. चीप माणसं आहेत आंटी. नेक्स्ट इयरला कुसुमचा सरनोबतांशी संबंध संपलेला असेल. कुसुमचं सत्य आपण सगळ्यांसमोर आणायचंच, तेही लवकरच. हो, मी उद्या देते तुमचे पैसे. 2 महिन्यांचे एकदम देते, पण प्लीज दूध बंद नका करू. आई हे घे 2 महिन्याचं दुधाचं बिल. रुपा, एवढे पैसे कुठून आले तुझ्याकडे? अगं सांगितलं ना, लायब्ररीत काम करते मी. लायब्ररीत तुझा पगार किती आहे ते माहितीये मला. खरं सांग, कोणाकडून उसने घेतलेस? खोटं बोलू नको सांग माझ्याशी. मी का खोटं बोलू? मी जॉब करत नव्हते तेव्हा तूच बोलत होतीस ना मला, आणि आता करतेय तर संशय घेतेस. कोणालाच विश्वास नाहीये माझ्यावर. संशय नाही घेते ग, काळजी वाटते मला. शशांकनी काय गोंधळ घालून ठेवलाय पाहतेस ना तू. मी दादासारखं वागीन असं वाटतंय तुला? नाही वागतेस ना, मग सांग ना. जाब विचारायचं नाही, खरं सांगायचं नाही, हे मी खपवून घेणार नाही या रुपाली. आई, ताईच्या पगाराला हात लावायचा नाही. मी कमवतेय तर 100 प्रश्न विचार. सगळ्या गोष्टी तुला कळल्याच पाहिजे का? तुला माझ्यावर विश्वास नाहीये. रुपाली, 4 पैसे कमवायला लागलीस तर मला अक्कल शिकवतेस. जोपर्यंत या घरात राहतेस तोपर्यंत मला सगळं समजलंच पाहिजे. उद्या लग्न होऊन गेलीस की येणार नाहीये मी विचारायला. रुपाली, सांग हे पैसे कुठून आले? आता काही दिवस रात्रीचं बाहेर पडायलाच नको, उगाच यांचा संशय वाढायचा. पण रात्री बाहेर नाही पडले तर खूप मोठं नुकसान होईल. ते अफोर्ड नाही करू शकत मी. सगळं खरं खरं सांगून टाकू का आईला? रुपाली, सांग मला. ये इकडे बस आणि सांग काय ते. रुपा, काय करू या मुलीचं मी? कुसुमला फोन करून सांगते. कुसुम नावाचं कोणी ओळखीचं आहे का तुमचं? हो. मॅडम, तुमचा पास हरवला नाहीये, त्यांच्याकडे आहे. मला आणि अनुजला एकत्र टाइम स्पेंड करता यावा म्हणून तू आमच्यासाठी हे प्लॅन केलंस ना? सॉरी, पण मला जावं लागेल. ये. सॉरी, आम्हाला जावं लागेल. बाय. सो भेटले का काल अनुज सर तुला? अनुज बरोबर काल कुसुम पार्टीला गेली होती. आय मीन ऑफकोर्स तुझ्या मैत्रिणीने तुला हे सांगितलंच असेल नाही का? काय संबंध? का तुम्ही दोघी पार्टीला जाणार होता का? वेट अ मिनिट. आय गेस तू त्या दोघांसाठी खास पार्टीचा प्लॅन केला होतास, राईट? ओके. नाउ आय गॉट इट. म्हणून काल तू अनुज सरांना सारखं शोधत होतीस, त्यांना हे पार्टीचं सरप्राईज सांगण्यासाठी, राईट? यु नो व्हॉट रिअली, तुला कंपनीमध्ये जॉब देण्याचा कुसुमचा डिसिजन एकदम परफेक्ट होता. स्मार्ट गर्ल, यु नो. हॅलो,
उगीच काहीतरी गोष्टी मिसइंटरप्रेट करू नकोस. त्या पार्टीला मी आणि अनुजच जाणार होतो. अनुज सर ऐवजी अनुज हा? लिसन लीना, अनुज सर हे माझ्या बेस्ट फ्रेंडचे हस्बंड आहेत. सो आम्ही ऑफिस बाहेर एकमेकांना एकेरी नावानेच हाक मारतो, म्हणून चुकून आलं. हो रिअली? या आणि त्या पार्टीला खरं तर आम्हा दोघांनाच इन्व्हाइट केलं होतं. बायकोला सोडून एम्प्लॉईला? हो, कारण बिझनेस रिलेटेड पार्टी होती. आणि शेवटी अनुज सर कुसुमलाच घेऊन गेले. गुड ना, त्या निमित्ताने का होईना त्या दोघांना एकत्र टाइम स्पेंड करण्याचं निमित्त मिळालं. लिसन, मला आता खूप काम आहे. कॅन वी टॉक लेटर? ऑफकोर्स. ऑफकोर्स एली बेबी, ऑफकोर्स, ॲज यू सी. ही लीना इतके प्रश्न का विचारत होती? ऑलरेडी काल रात्रीपासून माझ्या डोक्याची वाट लागली आहे. त्यात हीच हे प्रश्न. ती तुझ्या बेडरूम मध्ये? हो. पण तू काय म्हणाला होतास की ती वेगळ्या बेडरूम मध्ये शिफ्ट झालीये म्हणून? एली, मी तिला आत्ता एकटीला नाही. आलं माझ्या लक्षात. म्हणून मला एकटीला इथे सोडून दिलास ना तू? काल अनुज आणि कुसुम एकाच बेडरूम मध्ये झोपले असतील. अजून दोघांपैकी कोणीच ऑफिसमध्ये आलं नाहीये. ओ गॉड, काल रात्री त्या दोघांमध्ये काय केलंस ग ब्रेकफास्टला? आलू पराठे. हा, अनुजला आवडतं. ये कुसुम, आता कसं वाटतंय? बरं वाटतंय ना? काय ग, गप्प गप्प आहे सगळी? नाही, मला ते जरा अनुज कुठे? माहित नाही. ताई बघा की कशा नव्या नवरी लाजत्यात. काल रात्री तू आणि अनुज एकत्र पार्टीला गेलात ना? अनुज, तू सुद्धा यांच्या बरोबर पार्टीला जाणार होतास हे मला सांगितलंच नाहीस काल. हो, ऍक्च्युली लास्ट मिनिट प्लॅन बनला त्यामुळे. बरोबर. रेखा, आपले माळी दादा आज आले नाहीयेत. जरा बाहेर जाऊन झाडांना पाणी घालतेस प्लीज? तुम्ही दोघं निवांत ब्रेकफास्ट करा. मी जाऊन तुझे बाबा तयार झाले की नाही बघते. थँक्यू. तुला कसं वाटतंय आता? माझं जरा डोकं जड झालंय. ब्रेकफास्ट झाल्यानंतर तुला एक गोळी देतो, बरं वाटेल तुला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय कुसुम वहिनी, बरं वाटतंय का? काल रात्री शांत झोप लागली असेल नाही? स्वरा, ब्रो, मी जस्ट विचारते, नथिंग एल्स. काय कुसुम वहिनी, काल जरा पार्टीत ड्रिंक जास्त झाली होती ना, म्हणून तुझं डोकं दुखत होतं ना? स्वरा, तुला मी कालही सांगितलंय तिला फूड पॉइझनिंग झालं होतं, त्यामुळे तिला बरं वाटत नाही आणि म्हणूनच डोकं दुखतंय तिचं. ओके? प्रत्येक वेळी मी अडचणीत असताना हा माझ्या बाजूने उभा राहतो. काय म्हणायचं याला?
त्या मिडल क्लास मुलीला घरातून बाहेर काढण्यासाठी काय काय करावं लागतंय. रीना, सबर राख. ही माहिती तुला हुकमी एकट्यासारखी वापरता येणार आहे. मी करतो तुला. काम झालं? हो मॅडम. या पेनड्राईव्ह मध्ये त्या मुलींची फोटोज व्हिडिओ सकट सर्व इन्फॉर्मेशन आहे. आधी पैसे. हॅलो, काही इन्फॉर्मेशन मिळाली? मला आता इलिशा भेटली होती, थोडीशी डिस्टर्ब वाटली. लेना, ही मुलगी नक्की काहीतरी लपवते. आय टोटली अग्री विथ यू रीना. बिकॉज ती तिचं बोलणं स्वतःच कॉन्ट्रडिक्ट करत होती. बघ ना, म्हणजे तिने सांगितलं मला की क्लायंटने अनुज सरांना आणि तिला एकत्र पार्टीला बोलवलं होतं. स्ट्रेंज. आणि कुसुमने घरी सांगितलं की ती इलिशा बरोबर पार्टीला जाते. लेना, ही मुलगी आपल्यापासून काहीतरी लपवते. आपल्याला या मुलीकडनं इन्फॉर्मेशन मिळू शकते. त्या मुलीवर बारीक लक्ष ठेव. येस रीना, यू जस्ट डोंट वरी अबाउट इट. यापुढे तिचं प्रत्येक बारीक मोमेंटवर माझं लक्ष असेल. आणि मला अपडेट देत जा. येस डार्लिंग, ऑफकोर्स, डोंट वरी. आता कुसुम घर कशी सोडून जात नाही ना, ते मी पाहते. यावेळी तिचे परतीचे सगळे रस्ते मी बंद करणार. फायनली त्या मिडल क्लास मुलीला सरनोबतांपासून लांब ठेवण्याचा मार्ग मिळाला. नवीन वर्षाची सुरुवात चांगली आणि धमाकेदार होणार आहे. अरे वा, लुकिंग फ्रेश. थँक्यू. खुशही दिसतोयस. अरे हे काय, मला वाटलं आज ऑफिसला येताना तू आणि कुमसुम एकत्र या. आवडायला लागलीये ना तुला ती आता? मग नेक्स्ट कपल गोल्स काय आहेत तुमचे? एली, असं काहीही नाहीये. काल पार्टीमध्ये चुकून कुसुमने ड्रिंक घेतलं होतं आणि शी वॉज आउट ऑफ कंट्रोल. म्हणून मी तिला फक्त घरी सोडायला गेलो. दॅट्स इट. दॅट्स इट अनुज. म्हणजे आपला डिनर, डान्स, ड्रिंक या सगळ्याचा प्लॅन झाला होता, त्याचं काय? आणि या क्रिसमस इव्हला तू माझ्यासोबत क्वालिटी टाइम स्पेंड करशील असं प्रॉमिस केलं होतंस ना? हे सगळं विसरलास तू? सॉरी. खरं तर गोव्याला कॉन्फरन्सला आपण भेटणार होतो, पण तेव्हापासून ना ही आपल्या दोघांच्या मध्ये येते. प्रत्येक प्लॅन कॅन्सल होतोय आपला. नॉनसेन्स. एली, आय एम रिअली सॉरी. हे बघ, काय सिच्युएशन्सच अशा येत आहेत की आपल्याला एकमेकांसोबत टाइम स्पेंड करताच येत नाहीये. आपण लवकरच एक डिनर प्लॅन करू. प्रॉमिस. ओके? काय? फक्त डिनर नाही, डान्स पण. ओके, डन. सॉरी तुम्हाला डिस्टर्ब केलं ते. हाय कुमसुम, कशी आहेस तू? आणि काल पार्टीला येणार आहे सांगितलं नव्हतंस मला. काय मग, एन्जॉय केलीस ना पार्टी? ते रेळकरांच्या प्रोजेक्टची फाईल द्यायची होती. थँक्यू.
हिला काय झालं? अशी का रिॲक्ट झाली ही? मी आणि अनुज भेटणार असू त्यावेळी बरोबर तिथे कशी येते ही? आणि आता अशी का रिॲक्ट झाली? कुमसुम कडून गोड बोलून हे सगळं बाहेर काढायलाच हवं.